नमस्कार, मी शेखर जोशी. मुर्डी येथील गोपाळ कृष्ण गोखले जिल्हा परिषद शाळा आणि पु के परांजपे वाचनालय. भारताचे पहिले रँगलर आणि मुर्डी गावाचे सुपुत्र रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी 1938 मध्ये मुर्डी येथे ही शाळा स्थापन केली. इमारतीच्या तळमजल्यावर 1ली ते 4थी प्राथमिक शाळा आणि पहिल्या मजल्यावर वाचनालय सुरू केलं. या शाळेला त्यांनी आपले गुरु गोपाळ कृष्ण गोखले मराठी शाळा तर वाचनालयाला आपले वडील पु के परांजपे यांचं नाव दिलं. सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा असं या शाळेचं वैशिष्ट्य सांगता येईल. 22 डिसेंबर 1938 या दिवशी या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळ्यास मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर उपस्थित होते. त्या काळी या शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जात होते. तसंच विद्यार्थ्यांसाठी गणवेशही होता. रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे या शाळेला 2022-23 या वर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी स्वाधार संस्थेकडून इथं अक्षरस्पर्श हा उपक्रम राबवण्यात येतो. 3 जून 2020 या दिवशी आलेल्या चक्रीवादळाचा तडाखा शाळेला बसला. ही शाळा उद्ध्वस्त झाली. इमारत आणि शैक्षणिक साहित्य पुस्तकांचं नुकसान झालं. पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडने सामाजिक बांधिलकी स्वीकारून या शाळेची इमारत पुन्हा नव्यानं उभी करण्याचं ठरवलं. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत सह्याद्री हॉस्पिटलनं हे काम पूर्ण केलं. यासाठी 45 लाख रुपये इतका खर्च आला. 21 एप्रिल 2022 या दिवशी गोपाळ कृष्ण गोखले जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 मुर्डी आणि पु के परांजपे वाचनालय या नव्या इमारतीचे उद्घाटन सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे प्रमोटर आणि सहव्यवस्थापकीय संचालक सदानंद दत्तात्रय बापट आणि अंजली सदानंद बापट यांच्या हस्ते झाले. मित्र रवींद्र बिवलकर याच्याबरोबर या शाळेला नुकतीच भेट दिली. रविवार असल्यानं शाळा बंद होती, पण बाहेरून शाळा पाहता आली. आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिराजवळच ही शाळा आहे. केळशी आंजर्ले इथं जाणं झालं तर या शाळेला नक्की भेट द्या.